जिनसे लिए आने वाला प्रभु यीशु मसीह की अधिक पवित्र नाम में सब पवित्र लोगों में से देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। हमारा प्रभु कितना अच्छा है, आपला प्रभु किती चांगला आहे, प्रभु के जैसा कोई नहीं प्रिय, आणि आपल्या प्रभू समान कोणी नाही, और वो जो भी करता है अच्छा करता है, आणि तो जे काही करतो ते चांगलं करतो। तेरा 3:11 में लिखा है, उपदेशक त्याचा 3रा अध्याय त्याच्या 11 वचनामध्ये लिहिलंय, उसने अपनी समय में सब कुछ अच्छा किया, आणि त्याने आपल्या वेळेमध्ये सर्व काही चांगलं केलं। प्रियो ये दुनिया में जो भी किया प्रभु ने किया है, आणि प्रियो या जगामध्ये जे कोणी जे काही केलं आहे ते प्रभूने केलं, और वो सबसे अच्छा किया, आणि ते सगळ्यात चांगलं केलं। वो दुनिया में मनुष्य बनकर आया उस समय में भी मरको 7 अध्याय का 37 या 37 वचन में लिखा है कि उसने जो भी किया सब अच्छा किया। आणि मार्क त्याचा 7 अध्याय 37 वचनामध्ये लिहिलं, त्याने जे काही केलं ते सगळं उत्तम केलं। हमारा प्रभु हर एक बातों में उत्तम से उत्तम कार्य करता है, आणि आपला प्रभु प्रत्येक गोष्टीमध्ये उत्तम पेक्षा उत्तम गोष्टी करणारा आहे। हमारे बारे में प्रभु की योजना तक सबसे उत्तम बात है, आणि आपल्या संबंधाने देवाची योजना सुद्धा सगळ्यात उत्तम अशी गोष्ट आहे। इसलिए कभी भी हम मतलब अपनी सोच में समझ की सहारा लेकर के धोखा मत कर, आणि कधीही आपण आपल्या बुद्धीवर विसंबून राहून फसल्या जाऊ नका। है ना, प्रभु का हर एक योजना हमारे भलाई के लिए, आणि देवाची प्रत्येक योजना आपल्या चांगल्यासाठी आहे। खास करके रोमियो 8 का 28 आपको याद है, आणि रोम 8 अध्याय त्याचं 28 वचन तुम्हाला ठाऊक आहे। प्रभु का प्रेम करने वालों के लिए जो भी बात जीवन में आएगा सब मिला करके प्रभु भलाई उत्पन्न करेगा, आणि प्रभूवर जे प्रेम करतात त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी येतील प्रभू त्या सर्व चांगल्या करता त्या तयार करतो। कितने लोग प्रभु को प्यार करता? हालेलुया। मैं प्यार नहीं करता बोले का तो सब लोगों ने हालेलुया नहीं बोला, इसलिए बोला। ऐसा नहीं है कि मतलब आप लोग जो बोला उनके प्रति बोला, ऐसा नहीं। सब लोग एक ही स्वर से बोलना चाहिए ना, एक ही स्वर से बोलना चाहिए, बोलना चाहिए। हाँ, आप लोग जो बोला वो देखा, सब लोग, मैंने बोला सब लोगों ने नहीं बोला, इसलिए बोला सब लोग बोलना चाहिए। प्रभु हमारी अच्छा है कि नहीं? आणि प्रभू आपला करता चांगला आहे का नाही? प्रभु ने हमें क्या बनाया? आणि प्रभूने आपल्याला काय बनवलं? उसका संतान बनाया, आणि त्याचे पुत्र बनवलं। और हमें क्या बनाने जा रहा है? आणि आपल्याला तो काय बनवायला जात आहे? उसके पुत्र की समान बनाने जा रहा है, आणि त्याच्या पुत्राच्या प्रतिमेचा आपल्याला बनवायला जात आहे। और प्रभु अपना वचन और वायदा पूरा करेगा, आणि प्रभू आपलं अभिवचन ते आहे पूर्ण करेल। लेकिन हमारा एक कर्तव्य है, आपलं हे कर्तव्य आहे हम प्रभु को साथ देना, आणि प्रभूला आपण सोबत देणं, अनुग्रह व्यर्थ नहीं करना, आणि कृपेला व्यर्थ करू नका। मिला हुआ अवसर में हम प्रभु का अधिक महिमा करना, आणि मिळालेल्या संधीमध्ये आपण देवाचा अधिक गौरव करा। बहुत महत्वपूर्ण बात है, खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे। अनंतता का दर्शन प्रभु ने हमें वचन के द्वारा दिया है, आणि सार्वकालिक जीवनाचं दर्शन प्रभूने त्याच्या वचनाच्या द्वारे आपल्याला दिलेलं आहे। हमें प्रभु की राहों पर चलना प्रिय, आपल्याला प्रभूच्या मार्गामध्ये चालायचंय। मैं प्रभु को प्रेम करता है कि नहीं कैसे मालूम? आणि मी प्रभूवर प्रेम करतो का नाही मला कसं समजणार? है ना, हर एक डॉक्टर के पास एक स्टेथोस्कोप रहता है, आणि प्रत्येक डॉक्टर कडे स्टेथोस्कोप राहतो। किसने रहता? तो कशा करता? है ना, बाहर से आपका कितना बुखार है, मतलब कब कितना है, मतलब कई ऐसे बात है उसमें से मान पड़ जाए, आणि मग तुम्हाला आतमध्ये कप किती आहे आणि आतमधल्या गोष्टी त्या बाहेरून समजते। परंतु आप प्रभु को प्यार करता है कि नहीं उसका एक मापदंड है, आणि तुम्ही प्रभूवर प्रेम करता का नाही त्याच्या करता सुद्धा एक मापन यंत्र आहे। वो कौन सा मापदंड है? आणि ते मापन यंत्र काय आहे? वो वचन, आणि ते आहे वचन, प्रभु का वचन, प्रभूचं वचन। है ना, यीशु मसीह ने बताया यूहन्ना 14 अध्याय का 23 वचन की शुरुआत में, आणि योहान 14 अध्याय 23 वचनाच्या सुरुवातीला आपको प्रभु को प्यार करता है करके पूछेगा तो आप प्यार करता है करके बोले ना बोले, परंतु ये वचन ये बात को स्पष्ट करता। आणि तुम्हाला तुम्ही प्रभूवर प्रेम करता का नाही हे विचारल्यानंतर तुम्ही ते सांगो किंवा न सांगो, पण देवाचं हे वचन या गोष्टीला प्रमाणित करतं। ये वचन क्या बोलता? आणि हे वचन काय प्रमाण देतं? यूहन्ना 14 अध्याय का 23 वचन का शुरुआत, योहान 14 अध्याय 23 वचनाचा सुरुवातीचा भाग। यीशु ने उनको उत्तर दिया, यदि कोई मुझसे प्रेम रखेगा, यदि कोई भी मुझसे अगर प्रेम देखेगा तो वह मेरे वचन को मानेगा। हाँ, मानेगा मानेगा। देखा, इसका मतलब जो प्रभु का वचन मानने वाला प्रभु को प्रेम करता है, सबूत हो गया। आणि प्रभूचं वचन पालन करणारा हा प्रभूवर प्रेम करतो याचं हे प्रमाण आहे। आप प्रभु को प्रेम नहीं करता तो, आणि तुम्ही जर प्रभूवर प्रेम करत नाही तर उसका 24 वचन का शुरुआत पढ़ो, आणि त्याचा 24 वचनाचा सुरुवातीचा भाग वाचा। जो मुझसे प्रेम नहीं रखता वह मेरे वचन नहीं मानता। हाँ, देखा, इसका मतलब जो कोई व्यक्ति प्रभु का वचन
सुनकर के मानता ना मानता इसके ऊपर है, प्रभु को प्रेम करता ना करता वो बात मालूम हो जाएगा। आणि प्रभूचं वचन पालन करतो का नाही करत याच्यावरून समजतं की तो देवावर प्रेम करतो का नाही करत। यो हमें प्रभु का वचन सुनने के समय में कितना उत्साह के साथ सुनना चाहिए। आणि प्रियानो, प्रभूचं वचन ऐकत असताना किती उत्साहाने आपण ऐकायला पाहिजे। हम लोग काम पर आया, आपण कुठे आलो? प्रभु के निकट आया। आणि प्रभूच्या जवळ आलो। हम क्या सुनता? आपण काय ऐकतो? प्रभु को सुनता आणि प्रभूला ऐकतो। या प्रभु का वचन सुनता आणि प्रभूचं वचन ऐकतो। कोई संदेह नहीं करना। आणि काही शंका नाही करायची। हम अनेक लोगों को, जैसे पत्रोस कर्नेलियुस का घर में आया तो कर्नेलियुस ने क्या गवाही दिया? आणि पेत्र कुर्नेलिसच्या घरामध्ये आल्यानंतर कुर्नेलिसने काय साक्ष दिली? है ना, प्रेरितों का हम 10 अध्याय का 33 वचन, प्रेषित त्याचा 10 अध्याय त्याचं 33 वचन। मैंने तुरंत तेरे पास लोग भेजे और तूने खड़ा किया जो आ गया। अब हम सब यहाँ परमेश्वर के सामने हैं। देखा, पत्रोस के सामने ऐसे बोला। आणि आम्ही सगळे पेत्राच्या समोर असं म्हटलं का? हम किसके सामने हैं? आम्ही कोणासमोर आहोत? परमेश्वर का उपस्थिति में बैठा हूँ। आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसलोय। इसलिए बैठा। आणि का बसले? जो कुछ परमेश्वर ने तुझसे कहा है उसे सुने। परमेश्वर ने तुझसे कहा वो बात सुनने के लिए परमेश्वर की उपस्थिति में बैठा है। आणि परमेश्वराने तुला जे काय सांगितलं ते ऐकण्याकरता आम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसलोय। तो आप क्या सुनता? तुम्ही काय ऐकत आहात? प्रभु का वचन। प्रभूचं वचन। किसको सुनता? कोणाला ऐकतात? प्रभु को सुनता। आणि प्रभूला ऐकतात। सच्ची बात है, खरं आहे। और ये अनुभव रहेगा तो ये वचन आपका जिंदगी बदलेगा। आणि हे अनुभव जर तुमचा असेल तर तुमचं जीवन बदलेल। आज बहुत लोगों का जीवन क्यों नहीं बदलता? आज पुष्कळ लोकांचं जीवन का नाही बदलत? बहुत वचन आता है लेकिन जीवन क्यों नहीं बदलता? आणि पुष्कळचं वचन येतं पण जीवन का बदलत नाही? उनको ये नहीं मालूम मैं प्रभु की उपस्थिति में प्रभु को सुन रहा हूँ। आणि त्यांना हे नाही माहिती मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये प्रभूला ऐकत आहे। प्रियो, आप प्रभु की उपस्थिति में आप प्रभु की वचन सुन रहा है, ये सत्य वचन की सही विश्वास के साथ आप बैठेगा तो आपके जीवन में प्रभु का वचन काम करेगा। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये प्रभूचं वचन तुम्ही ऐकत आहात, या गोष्टीवर तुम्ही जर विश्वास ठेवला तर निश्चितच परमेश्वराचं वचन तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल। वचन कार्य करेगा, वचन कार्य करेगा करके वचन कहता है। आणि वचन कार्य करेल असं वचन सांगतं। दूसरा अध्याय का 13 वचन, पहिलं तेसलोनिकराचं पत्र 2रा अध्याय त्याचं 13 वचन। हम भी परमेश्वर का धन्यवाद निरंतर करते हैं कि जब हमारे द्वारा परमेश्वर के सुसमाचार का वचन तुम्हारे पास पहुंचा तो तुमने उसे मनुष्य का नहीं परंतु परमेश्वर का वचन समझकर और सचमुच यह ऐसा ही है ग्रहण किया, और वह तुम विश्वासियों में जो विश्वास रखते हो प्रभावशाली। कैसे का प्रियो, परमेश्वर की उपस्थिति में तुम लोग बैठे परमेश्वर का समझ करके परमेश्वर के वचन सुना, सुनने वालों के जीवन में वो वचन काम किया। आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये प्रभूचं येणारं जे वचन आहे ते प्रभूकडून आहे, या विश्वासाने तुम्ही ऐकलं तर मग त्या विश्वासाने तुमच्या हृदयामध्ये कार्य केलं। आज बहुत लोगों के जीवन में प्रभु का वचन काम क्यों नहीं करता? आणि आज पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये देवाचं वचन कार्य का नाही करत? पहली बात वो ये नहीं समझता मैं कहाँ पर आया, आणि पहिली गोष्ट त्यांना हे नाही समजत मी कुठे आलो और मैं क्या सुन रहा हूँ आणि मी काय ऐकत आहे। कर्नेलियुस ने क्या बोला? आणि कर्नेलियुसने काय म्हटलं? हम परमेश्वर की उपस्थिति में बैठा, आणि आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये बसलो। हम प्रभु की वाणी सुनने जा रहा है, तू वचन हमको सुनाएगा, तू ठहरा नहीं, प्रभु का वचन हमें सुनाएगा। आणि आता आम्ही या वेळेला देवाची वाणी ऐकायला जात आहोत। आता तू जे काय बोलशील ते तुझं नाही तर देवाने तुला जे दिलेलं आहे ते तू आम्हाला सांगशील। कार्य करेगा आणि कार्य करेल। 10 अध्याय का प्रेरितों 10 का 43 आणि प्रेषित त्याचं 10 अध्याय त्याचं 43 वचन। उसकी सब भविष्यवक्ता गवाही देते हैं। 44 पत्र से बातें कर ही रहा था कि पवित्र आत्मा वचन के सब सुनने वालों पर उतर आया। देखा, वचन सुनने वालों में प्रभु की आत्मा का कार्य हुआ ना। आणि वचन ऐकणाऱ्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य झालं। क्योंकि वो लोग सब विश्वास किया पत्रोस के द्वारा प्रभु हमसे बात बोल रहे हैं। कारण त्या सर्व लोकांनी विश्वास केला की पेत्राच्या द्वारे प्रभु आमच्याशी बोलत आहे। ये एक बहुत बड़ी बात है। आणि प्रियानो, ही खूप मोठी गोष्ट आहे। आप प्रभु की उपस्थिति में आने के बाद आणि तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर एक सच्चा दिल से अगर आप आए तो, आणि खऱ्या हृदयाने तुम्ही जर आले आहात तर, आप विश्वास से अगर आया है तो, आणि विश्वासाने तुम्ही जर आलेले आहात तर, कई बार लोग क्या बोलते हैं, आणि पुष्कळदा लोक काय म्हणतात ना, मेरे को आज का संदेश बिल्कुल अच्छा नहीं लगा। आणि आजचा संदेश मला अजिबात आवडला नाही।
इसका मतलब उसने क्या किया मालूम है? आणि याचा अर्थ त्यांनी काय केलं माहिती का? उसने प्रभु का दास का दोष नहीं लगाया, प्रभु को दोष लगाया. आणि प्रभूच्या दासावर त्यांनी दोष नाही लावला, तर प्रभूवर दोष लावला. कभी आपने ऐसे किया? कधी तुम्ही असे बोलले का? स्वर्ग में वो बात लिखा है. आणि स्वर्गामध्ये ते लिहिलेलं आहे. प्रियो, यहाँ पर आकर के आप जब कुछ भी बात सुनता है तो इधर कोई मन गाली नहीं देता. आणि इथं आल्यानंतर कुणी शिव्या नाही देत. यहाँ पर प्रभु का आलोचना आपको सुनाया जाता. आणि या ठिकाणी देवाची वाणी तुम्हाला सांगितली जाते. प्रियो, एक सच्चा दिल से आएगा तो. आणि प्रियांनो, खऱ्या हृदयाने तुम्ही याल तर आप यहाँ से जाने के समय में दुनिया बोलेगा इनका चेहरा इतना चमक रहा है, कौन सा ब्यूटी पार्लर से बाहर आया. आणि इथून जात असताना लोक म्हणतील की आजचा चेहरा एवढा चमकत आहे, कुठल्या ब्युटी पार्लर मधून आले. दुनिया का ब्यूटी पार्लर से बाहर आएगा, लोग बोलते हैं दूसरा और एक बार देखने लायक की चमका करके भेजता है. आणि मग जगाच्या ब्युटी पार्लर मधून निघाल्यानंतर अशा प्रकारे पाठवतात की त्यांच्यावर चमक येईल. परंतु प्रियो, ये चमक वो चमक है, ये निकलता नहीं. ये चमक एक अतुल्य चमक है, प्रभु के हर से आने वाला चमक है. दुनिया पूछना चाहिए अब वास्तव में कौन सा संगति में जाता है. आणि जी चमक आहे ती अतुल्य चमक आहे की जी निघून न जाणारी चमक आहे. आणि जगाने पाहिल्यानंतर तुम्हाला विचारायला पाहिजे तुम्ही कुठल्या संगती मधून आलात. कभी पूछा किसने? आणि कधी कोणी विचारलं का? उल्टा ऐसे पूछा होगा, कौन सा संगति में गए आप इतना निराश है. आणि तुम्ही कुठून आला तेवढे नाराज दिसताय. ऐसा मंडली में क्यों जाता भाई? आणि अशा मंडळीमध्ये नाही जात. हमारे पास आएगा तो उधर कितना नाच गाना होता. आणि आमच्याकडे इकडे आला तर मग किती नाचणं गाणं होतं. हमारा मन पसंद का गीत आता. आणि आमच्या मनासारखी गीत येतात. परंतु उनसे प्रभु ने कभी बात नहीं की. आणि त्यांच्याशी प्रभूने कधी बोलला नाही. जीवन कभी बदला नहीं. जीवन कधी बदललं नाही. पर एक दूसरा यीशु को सुना. आणि एका वेगळ्या येशूचं त्यांनी ऐकलं. दुनिया की आशीष की बात सुना. आणि जगाच्या आशीर्वादाच्या गोष्टी त्यांनी ऐकल्या. दूसरी आत्मा को पाया. दुसरा आत्मा त्यांना मिळाला. जीवन नहीं बदला. त्यांचं जीवन नाही बदललं. और भी पाप में डूबते गया. अजून ते पापामध्ये पडत गेले. ना दुख की बात है. किती दुःखाची गोष्ट आहे. ना दुख की बात है. किती दुःखाची गोष्ट आहे. हमें प्रभु का सत्य वचन सुनना प्रिय. आणि देवाचं सत्य वचन आपण ऐकायचंय. सच्चाई को सीखना प्रिय. आणि जे सत्य त्याला ऐकायचंय. यीशु मसीह ये दुनिया में हमें आशीष देने के लिए, दुनिया का आशीष देने के लिए आया क्या? आणि येशू ख्रिस्त आपल्याला जगाचा आशीर्वाद देण्याकरता आला का? यीशु मसीह चंगाई देने के लिए आया. आणि येशू ख्रिस्त आरोग्य द्यायला आला का? चमत्कार करने के लिए आया. चमत्कार करायला आला का? और जो आज लोगों को वही चाहिए. आज लोकांना तेच पाहिजे. प्रियो, अभी हमने थोड़ी देर पहले पढ़ा था, पहला तिमोथी पहला अध्याय का 15 वचन. यीशु मसीह किस लिए आया? आणि पहिलं तिमोथीला पत्र पहिला अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये थोडा वेळापूर्वी आपण वाचलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला. प्रियो, का वचन में कहीं नहीं लिखा वो कुछ चमत्कार देने के लिए आया, तेरे को घर लेने के लिए आया, तेरे को नौकरी देने के लिए आया, तेरे को प्रमोशन देने के लिए आया, तेरे को फर्स्ट रैंक में पास कराने के लिए आया. नो 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 नो. यीशु मसीह दुनिया में हम पापियों को उद्धार करने के लिए आया. आणि बायबल मध्ये असं अजिबात नाही लिहिलं की तुम्हाला प्रमोशन देण्याकरता, चांगली नोकरी देण्याकरता, चांगलं घर देण्याकरता, चांगलं गाडी देण्याकरता तुम्हाला आला, कुठला चमत्कार करण्याकरता आला असं नाही लिहिलेलं आहे. तर प्रभू येशू ख्रिस्त पापी लोकांचं तारण करण्याकरता आला हे लिहिलंय. प्रभु बुलाता है जो तेरे पास दुनिया है ना वो भी छोड़ करके मेरे साथ आ जाओ. आणि प्रभू आपल्याला बोलवत आहे आणि आपल्याकडे जे जग आहे ना ते जग सोडून सुद्धा त्याच्या पाठीमागे येण्याकरता बोलवत आहे. यीशु मसीह के पीछे आना है तो कैसे आना? आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे यायचं तर कसं यायचं? अपने आप को भी इनकार कर सूरी नहीं कर सकता. आपल्या स्वतःचा नाकार करून वधस्तंभ घेऊन यायचंय. वो है जीवन का मार्ग. आणि तो आहे जीवनाचा मार्ग. उसको पाने वाला थोड़ा है आणि त्याला प्राप्त करणारे थोडे आहे. उस थोड़े में मैं भी है कि नहीं ये बात को परखना है. आणि त्या थोडक्यामध्ये मी सुद्धा आहे का नाही या गोष्टीला पारखा. आज ये सत्य वचन को सुनाने वाला और सुनने वाला और समझने वाला अमल करने वाले लोगों की संख्या बहुत कम होते जा रहा है. आणि सत्य वचन सांगणारा, हे सत्य वचन ऐकणारा, हे सत्य वचन पालन करणाऱ्या लोकांची संख्या कमी कमी होत आहे. क्यों? का? क्योंकि विश्वास त्याग का समय आ गया. कारण विश्वास त्यागाची वेळ आली. सोदोम गोमोरा का पाप से बढ़कर आज पाप हो रहा है. आणि सदम गोमोराच्या काळामध्ये होणारं जे पाप आहे त्याच्यापेक्षा मोठं पाप आज होत आहे. नोह का काल का जैसा काल है आज. आणि नोहाच्या काळाप्रमाणे आजचा काळ आहे. क्यों? का? प्रभु का आगमन निकट है. आणि प्रभूचं आगमन जवळ आहे. कितने लोग विश्वास करता है प्रभु जल्दी आएगा? आमेन. प्रभु जल्दी आएगा तो क्या वो समय कैसे होना चाहिए? आणि मग प्रभू लवकर येणार मग तो वेळ कसा राहिला पाहिजे? जब लूका 17 अध्याय का 26-27 वचन. लूक त्याचा 17 अध्याय 26-27 वचन. जैसा नूह के दिनों में हुआ था वैसा
ही मनुष्य के पुत्र के दिनों में भी होगा। देखा प्रभु की आगमन के दिनों में कैसे होगा, दृष्टांत दिया है। नोह के दिनों में कैसे हुआ आणि प्रभूच्या आगमनाच्या दिवसामध्ये कसं होणार आहे ते दृष्टांत दिले। नोहाच्या काळामध्ये जसं झालं तसं। प्रियो पाप बढ़ गया ना, प्रियो पाप वाढलं ना, हर एक का दिल पाप से भर गया आणि प्रत्येकाचं हृदय पापाने भरलं। आज क्या है हमारा अवस्था? आज अवस्था काय आहे? घर में सोने के टाइम पर माँ बाप बच्चों की डर से सोता है, आणि घरामध्ये झोपत असताना आई वडील जे आहेत ते मुलाच्या भीतीने झोपतात। क्यों? का? वही रात को बच्चा करके गला काट देगा, आणि रात्री येऊन मुलगा गळा कापून टाकेल। काट रहा है की नहीं? कापत आहे का नाही? न्यूज पढ़ता है की नहीं? बातम्या वाचता का नाही? मोबाइल नहीं दिया, मम्मी को काट दिया। मोबाईलने दिला, आईला कापून टाकलं। टीचर ने डांटा, टीचर का खत्म कर दिया, आणि टीचरने रागवलं, टीचरला मारून टाकलं। क्या है प्रियो? काय फ्रेंड, दुनिया कहां पर पहुंच गया? आणि जग कुठे पोहोचलं? नोह का काल का पाप को भी पार कर दिया, आणि नोहाच्या काळामध्ये चालणारे जे पाप आहे त्यालाही पार करून टाकलं। आज यदि बैठा हुआ हर एक लोग जो माँ बाप बोलो आपका बच्चा आपका आदर सम्मान करता है क्या? आणि या ठिकाणी बसलेल्या आई वडिलांनी सांगा, तुमचा मुलगा तुमचा आदर सन्मान करतो का? आपकी बात मानता है क्या? आणि तुमचं बोलणं ऐकतात का? अरे हमको तो सह नहीं पाता भाई, आणि आम्ही तर सहन नाही करू शकत, क्योंकि हम अपनी माँ बाप का बात को डंडा लेकर बुलाएगा तो भी हाथ बांध कर आ जाओ बोलेगा तो हाथ बांध कर मार खाएगा, और तू यहाँ पर डंडा किसी इधर आओ बोलेगा तो फिर 2 दिन नहीं मिलेगा। आणि मग आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला आमचे आई वडील हातामध्ये छडी घेऊन जरी आम्हाला बोलवलं की हात बांधून ये, तरी सुद्धा त्यावेळेला हात बांधून त्यांच्या समोर ते काठीने मार खायला पुढे जायचं। आता छडी काय, फक्त सांगितलं की तू इकडे ये तर तो मुलगा 2 दिवस घरात नाही येणार। कैसे क्या हो गया प्रियो? आणि काय झालं प्रियांडो? पाप बढ़ गया, पाप वाढलं। भाव बढ़ा कि नहीं? पाप वाढलं का नाही? प्रियो लोग आज मतलब इतना बुरे में है ना, आजकल गवर्नमेंट भी हर एक पाप करने के लिए परमिशन दे रहा है ना, आणि आज सरकार सुद्धा प्रत्येक पाप करायला परवानगी देत आहे ना। शादी नहीं किया तो भी मतलब जवान लड़का जवान लड़की साथ में रह सकता, गेट टुगेदर, लिविंग टुगेदर। आणि लग्न न करता एक मुलगा आणि मुलगी एकत्र राहू शकतात। क्यों? का? इधर से प्रेम करके मुंबई जाएगा, छोड़ देगा, दूसरे के साथ जाएगा, आणि इकडे प्रेम करून मुंबईला जातील आणि मुंबईला गेल्यानंतर सोडून देतील आणि दुसऱ्या सोबत राहतील। सरकार परमिशन दे रहा है आणि सरकार परवानगी देत आहे। भाव बढ़ाएगी नहीं? पाप वाढलं का नाही? प्रियो पाप इतना बढ़ते जा रहा है, प्रेनो पाप एवढं वाढत आहे, बहुत भयंकर अवस्था है प्रियो, आणि भयंकर अवस्था आहे। आप दुनिया की अवस्था थोड़ा सिर उड़ाकर देखो, आणि जगाची जी अवस्था आहे जरा डोकं वर करून पहा। प्रियो अभी प्रभु आने में देर नहीं करेगा, आणि प्रेनो आता प्रभु यायला उशीर नाही लावणार। नहीं, एक बार प्रभु का श्रेष्ठ दास मिलीग्राम जब जीवित था उस समय में बोला अभी प्रभु आने में देर करेगा तो अमेरिका से माफी मांगना पड़ेगा। आणि प्रभूचा श्रेष्ठ दास बिलीग्राम ज्या वेळेला जिवंत होते त्यावेळेला त्यांनी अशा प्रकारे म्हटलं, जर आता प्रभू जर नाही आला तर मग प्रभूला अमेरिकेची क्षमा मागावी लागेल। ज्यादा दिन नहीं हुआ, वर्ल्ड ट्रेड सेंटर गिर गया, आणि जास्त दिवस नाही झाले तर वर्ल्ड ट्रेड सेंटर जे आहे ते पाडण्यात आलं, अमेरिका गिर गया, आणि अमेरिका हल्ली गेली। मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, आणि एक गोष्ट सांगू इच्छितो, प्रियो अभी देर नहीं होगा, आणि प्रियो आता उशीर नाही लागणार। हमारा आगे का एक पीढ़ी भक्ति करने के लिए मिलेगा करके आप सोचता है तो व्यर्थ सोचता हूँ, आणि पुढची एका पिढी भक्ती करण्याकरता भेटेल असा जर तुम्ही विचार करता तर ते व्यर्थ विचार करता। आपको लगता है कि आपका जो पीढ़ी आपका बच्चे प्रभु का भक्ति करेगा? आणि तुम्हाला असं वाटतं का तुमचे मुलं प्रभूची भक्ती करतील? अभी उनका हाल क्या है बताओ, आणि आता त्यांची परिस्थिती काय और सांगा? आगे वो भक्ति करने के लिए आएगा? आणि पुढे ते भक्ती करायला येतील? मैं आपको बताना चाहता हूँ ये आखिरी पीढ़ी है हम लोग, आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण जे आहोत आपण शेवटली पिढी आहे। आप थोड़ा सोच लो प्रियो, आणि थोडा विचार करा। हम लोग काम पर आ गया, इसको अच्छा समझने के लिए मैं आपको बता रहा हूँ। आपण कुठल्या अवस्थेमध्ये पोहोचलेला आहे याच्यावर जरा विचार करण्याकरता। आज आपका कितना बच्चा है वो खुद उड़ करके बाइबल पढ़ता और प्रार्थना करता, ऐसे कितना बच्चा करता है? अभी कोई बोलने की जरूरत नहीं, सोचो। आणि तुमचे मुलं जे आहेत ते उठून बायबल वाचतात, प्रार्थना करतात, असं किती मुलं आहेत तुम्ही जरा विचार करा। नहीं करता प्रियो, नाही करत प्रियांनो, नहीं करता। नाही करत। आगे को प्रभु का सेवा के लिए लोग नहीं मिलेगा, आणि या पुढे प्रभूच्या सेवेकरता लोक भेटणार नाही। प्रियो एक समय में इंग्लैंड से बहुत मिशनरी लोग दुनिया
मुश्किल से 10-15 लोग हैं। वो भी कौन है? डंडा लेकर आने वाला बुड्ढा। आणि अगोदरच्या काळामध्ये इंग्लंड मधून हजारो लोक मिशनरी म्हणून बाहेरच्या देशामध्ये निघायचे आणि त्यांच्या एक एक संगतीमध्ये 2000-3000 लोक राहायचे. पण आता मुश्किलने 10-15 लोक येतात आणि ते पण काठी टेकवत म्हातारे लोक. समझ में आ रहा है? समजत आहे? यो रोना रोना रोना, टाइम बहुत निकट है. आणि प्रियांनो, रडा रडा रडा, वेळ खूप जवळ आहे. बहुत जल्दी प्रभु आएगा प्रियो. आणि प्रियांनो, प्रभू खूप लवकर येईल. अभी देर नहीं करेगा. आता उशीर नाही लावणार. इसलिए सत्य वचन में, प्रभु का पत्य वचन में बना रहने वाले लोग इस पीढ़ी में बहुत कम मिलेगा. आणि देवाच्या सत्य आणि पत्य वचनामध्ये स्थिर राहणारे लोक या पिढीमध्ये खूप कमी भेटतील. इसलिए बहुत दर्द के साथ, बेदर्द के साथ मैं आज भी आपको ये संदेश दे रहा हूँ. आणि खूप वेदनेसह तुम्हाला आजही मी हा संदेश देत आहे. आज प्रभु को जानने के लिए, प्रभु को मानने के लिए लोग तैयार नहीं. आज प्रभूला जाणण्याकरता आणि त्याचं ऐकण्याकरता लोक तयार नाही. पाप इतना बढ़ गया आणि पाप एवढं वाढलं, लोग सच्चाई के खोज में नहीं. आणि लोक सत्याच्या शोधामध्ये नाही. एक भयानक अवस्था, एक भयंकर अवस्था. परंतु तभी भी तरी सुद्धा प्रभु ने कुछ लोगों को अपने लिए बचा कर रखा. आणि प्रभूने काही लोकांना आपल्या करता वाचून ठेवलंय. उसमें मैं भी है कि नहीं, ये बात को आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा आहे का नाही हे जरा पारखा. पिछले दिनों में हम लोग एक शब्द में ध्यान कर रहा था. आणि मागील दिवसामध्ये एका वचनावर आपण मनन करत होतो. आपको मालूम है आजकल जो लोग आ नहीं पाता उनके लिए यूट्यूब में भी संदेश आता है. परंतु आप सच्चा दिल से कोई आप हाथ मत खड़ा करो, क्योंकि मुझे मालूम है आपको हाथ लाया नहीं. तो अब मैं कितने लोग रोज का संदेश सुनता है. आणि मग जे लोक येऊ शकत नाहीये त्यांच्याकरता युट्यूब मध्ये सुद्धा संदेश असतो. कुणी हात वर करू नका, पण तुम्ही खऱ्या हृदयाने सांगा किती लोक दररोजचा संदेश ऐकतात. लोगों को प्यास नहीं, लोकांना तहान नाही. प्रिय मंडली में क्या हो रहा है उनको मालूम नहीं. आणि मंडळीमध्ये काय होतंय त्यांना ठाऊक नाही. मंडली जीवन क्या है मालूम नहीं. आणि मंडळी जीवन काय आहे त्यांना ठाऊक नाही. प्रभु क्या बात करता है उनको मालूम नहीं. आणि प्रभु काय बोलतोय त्यांना ठाऊक नाही. मैं बोलने का अर्थ एक आधा लोग जरूर करता होगा, ऐसा नहीं है कि, लेकिन मतलब 90% से अधिक लोग प्रभु का वचन को ध्यान से सुन करके वो बात को समझने की कोशिश नहीं करता. आणि 90% लोक जे आहेत ते प्रभूचं वचन लक्ष देऊन ऐकून ते समजण्याचा प्रयत्न नाही करत. इसलिए कई लोग बोले ना पिछले दिन में, मालूम, अरे मेरे सिस्टर को ऐसा हुआ, मेरे को मालूम नहीं. आणि म्हणूनच मागील दिवसामध्ये काही लोकांनी मला विचारलं ना की मर्सी सिस्टरला असं झालं, मला माहिती नाही. और लोग क्या बोलते, हम रोज यूट्यूब में प्रोग्राम देखते. आणि तेच लोक म्हणतात की आम्ही दररोज युट्यूब मध्ये प्रोग्राम पाहतो. सच्चाई बाहर आया ना, आणि त्यांचं सत्य पुढे आलं ना. 3 संदेश में मैं ये विषय बताया. आणि 3 संदेश मध्ये हा विषय मी सांगितला. लेकिन लोगों ने संदेश सुना नहीं, उसका सबूत हो गया. आणि लोकांनी तो संदेश ऐकला नाही, याचं हे प्रमाण झालं. प्रियो, आप कब तक ऐसा नाटक खेलेगा प्रियो. आणि कुठपर्यंत हे तुम्ही नाटक खेळाल. आपका दिल क्या गवाही देता है. आणि तुमचं हृदय काय साक्ष देतो. इतना झूठ बात है ना. आणि किती खोटी गोष्ट आहे. इतना झूठ बात है, किती खोटी गोष्ट आहे. लोगों को प्रभु का वचन के प्रति, प्रभु की संगति के प्रति भूख प्यास नहीं है. आणि लोकांना प्रभू संबंधाने आणि त्याच्या संगती संबंधाने तहान भूक नाहीये. हो झूठों का झुंड बन गया प्रियो. आणि मग खोट्या अर्डांचा तो एक गट तयार झाला. भक्ति का वेश धारण किया, शक्ति को त्याग दिया. आणि भक्तीचा वेश धारण केला आणि सामर्थ्याचा नाकार केला. मैं आपको नम्र विनती करता हूँ प्रियो, तुम्हाला नम्र विनंती करतो, ऐसा करने वालों के साथ प्रभु नहीं चलेगा प्रियो. आणि अशा चालणाऱ्या लोकांसोबत प्रभु नाही चालणार. आज प्रभु का प्रति हमारा दिल कैसा है. आज प्रभू संबंधाने आपलं हृदय कसं आहे. अपने आप को आपण स्वतःला पारखा. दानियल 11:32 की आखिरी भाग में हम लोग ध्यान कर रहा था. आणि दानियल त्याचा 11 अध्याय त्याच्या 32 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये आपण मनन करत होतो. ये बात हम लोग 24:2 से शुरू किया था. आणि ही गोष्ट जी आहे ते 24 फेब्रुवारी पासून आपण सुरुवात केली होती. प्रभु ने कई बातें हमसे किया. आणि प्रभूने पुष्कळ गोष्टी आपल्याशी केल्या. जो प्रभु को जानेगा वो या बात का प्रभु की महिमा के लिए बड़े बड़े काम करेगा. आणि जो कोणी प्रभूला जाणेल तो प्रभूच्या गौरवाकरता धैर्य धरून मोठे मोठे काम करेल. आज हमारे जीवन से प्रभु का महिमा हो रहा है क्या. आज आपल्या जीवनाच्या द्वारे प्रभूचा गौरव होत आहे का. बहुत सी बात हमने उनमें से सीखा. आणि पुष्कळच्या गोष्टी त्याच्याद्वारे आपण ऐकल्या. आखिर में हमने मानो देखा था कि प्रभु ने दावीद को ऊंचा किया. आणि शेवटी आपण पाहिलं की दाविदाला प्रभूने उंच केलं. प्रभु किसको ऊंचा करेगा. आणि प्रभू कोणाला उंच करेल. 91:14 आणि स्तोत्र 91 त्याचं 14 वचन. उसने स्नेह किया है, इसलिए मैं उसको छुड़ाऊंगा, मैं उसको
है। किसको ऊंचे स्थान में रखेगा? आणि प्रभू कोणाला उंच ठिकाणी ठेवेल? जिसने मुझको जाना, आणि ज्याने मला जाणलं. इसका मतलब याचा अर्थ जो प्रभु को जानेगा प्रभु उसको ऊंचा स्थान में लाएगा। आणि जो कोणी प्रभूला ओळखेल प्रभू त्याला उंच स्थानावर नेईल. तो हमें ऊंचा स्थान में जाने के लिए क्या करना चाहिए? आणि उंच स्थानावर जाण्याकरता आपण काय करायला पाहिजे? प्रभु को जानना चाहिए, प्रभूला जाणायला पाहिजे. प्रभु को जानेगा तो प्रभु वायदा देता है मैं उसको ऊंचा स्थान में रखेगा। आणि प्रभूला जर आपण जाणलं तर प्रभू अभिवचन देतो की मी त्याला उंच ठिकाणी ठेवेन. दावीद ने प्रभु को जाना, आणि दावीदाने प्रभूला जाणलं. दावीद हमेशा प्रभु की महिमा करता था, आणि दावीद नेहमी प्रभूचा गौरव करत असे. इसलिए दावीद के बारे में प्रभु ने क्या गवाही दिया? आणि म्हणून दावीदा संबंधाने प्रभूने काय साक्ष दिली? दूसरा शमूएल 7 अध्याय 8-9 वचन. दुसरा शमूएल 7 अध्याय 8 आणि 9 वचन. इसलिए अब तू मेरे दास दाऊद से ऐसा कहा, सेनाओं का यहोवा यो कहता है कि मैंने तो तुझे भेड़शाला से और भेड़ बकरियों के पीछे पीछे फिरने से इस मनसा से बुला लिया कि तू मेरी प्रजा इस्राएल का प्रधान हो जाए, और जहाँ कहीं तू आया गया वहाँ वहाँ मैं तेरे संग रहा और तेरे समस्त शत्रुओं का तेरे सामने से नाश किया है। फिर मैं तेरे नाम को पृथ्वी पर के बड़े बड़े लोगों के नामों के समान महान कर दूंगा। देखा, बड़े बड़े दुनिया में लोग याद करने लायक मैं तेरे नाम महान करेगा. आणि जग तुझा आठवण ठेवेल असं तुझं नाव मी उंच करेल. आपको मालूम है दावीद का नाम नहीं सुना हुआ आज का पीढ़ी में लोगों को बहुत कम है. आणि दावीदाचं नाव नाही ऐकलं असं आजच्या पिढीमध्ये लोक खूप कमी आहे. कितना बड़ी बात है प्रियो, आणि किती मोठी गोष्ट आहे. जब यीशु मसीह दुनिया में आया तो भी मानो लोगों ने बोला दावीद के संतान होसाना. आणि येशू ख्रिस्त ज्या वेळेला जगामध्ये आले त्या वेळेला सुद्धा लोकांनी असं म्हटलं दावीदाचा पुत्र होसाना. इवन नया नियम शुरू होता है वहां पर अब्राहम की संतान दावीद की संतान यीशु मसीह की वर्णन करके दावीद का साथ में आरंभ होता. आणि ज्या वेळेला नवीन कराराला सुरुवात होते त्या वेळेला सुद्धा पहिल्या वचनामध्ये असं दिलेलं आहे की अब्राहमाचा पुत्र दावीदाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताची वंशावळी. प्रभु ने उसका नाम ऊंचा किया आणि प्रभूने त्याचं नाव उंच केलं. क्योंकि दावीद ने प्रभु को जाना, कारण दावीदाने प्रभूला ओळखलं. प्रभु को जाना हुआ दावीद प्रभु में भरोसा करके मैंने इसराइल में महान महान कार्य किया. आणि दावीद प्रभूला ओळखणाऱ्या दावीदाने इस्रायलामध्ये राहून मोठे मोठे कार्य केले. वो सब आपको मैंने कल का संदेश में भी बताया. आणि हे सगळ्या गोष्टी कालच्या संदेशामध्ये मी तुम्हाला सांगितल्या. वापस जाने के लिए टाइम नहीं, आणि परत त्याच्यामध्ये जाण्याकरता वेळ नाही. लेकिन एक बार दावीद से एक गलती हुआ, एक बार दावीद से एक बड़ा गलती आणि हुआ. एकदा दावीदाकडून एक चूक झाली. क्या हुआ? ते काय झाली? उन्होंने इसराइल का गिनती लिया आणि त्याने इस्रायलाची मोजणी केली. उस गिनती लेने के कारण ऐसा एक पाप आने के कारण परमेश्वर ने दावीद के सामने 3 चुनौती रखा. आणि अशा प्रकारे चूक केल्या कारणाने परमेश्वराने दावीदा समोर 3 गोष्टीची निवड ठेवली. प्रभु ने बोला अब ये 3 में से एक तू चुन ले. आणि प्रभूने म्हटले या तिघांपैकी एक तू निवड. अब वहां पर भी दावीद क्या चुनता मालूम है? आणि त्या ठिकाणी सुद्धा दावीद काय निवडतो माहिती का? दूसरा शमूएल उसका 24 अध्याय का 12 से 14 वचन. आणि दुसरा शमूएल 24 अध्याय 12 ते 14 वचन. जाकर दाऊद से कह, यहोवा यो कहता है कि मैं तुझको 3 विपत्तियां दिखाता हूँ. मैं तुझको 3 विपत्तियां दिखाता हूँ, उनमें से एक को चुन ले. तुम उसमें से एक को चुन ले कि मैं उसे तुझ पर डालूं. हाँ, ये एक विपत्ति जो चुनेगा वो तेरे ऊपर में डालेगा. आणि या 3 विपत्त्या तुला दाखवत आहे त्याच्यापैकी एक तू निवड की ती तुझ्यावर मी टाकेल. गाद ने दाऊद के पास जाकर इसका समाचार लिया और उसने पूछा क्या तेरे वंश में तेरे देश में 7 वर्ष का अकाल पड़े या 3 महीने तक तेरे शत्रु तेरा पीछा करती रहे और तू उससे भागता रहे या तेरे देश में 3 दिन तक मरी फैली रहे. तब सोच विचार कर कि मैं अपने भेजने वालों को क्या उत्तर दूं. दाऊद ने गाद से कहा मैं बड़े संकट में हूँ. हम यहोवा के हाथ में पड़े क्या क्योंकि उसकी दया बड़ी है परंतु मनुष्य के हाथ में न पड़े. ओ देखा, दावीद बोलता है कुछ भी होने दे प्रभु के हाथ में पड़ने दे क्योंकि प्रभु का दया बड़ा है. आणि दावीद म्हणतो काही असू द्या मनुष्याच्या हातामध्ये नको पडायला तर आम्ही परमेश्वराच्या हातामध्ये पडू द्या कारण देवाची दया खूप मोठी आहे. भक्त को प्रभु में भरोसा है आणि भक्ताला प्रभूवर भरोसा आहे. हमारे जीवन में कभी भी प्रभु के हाथ में पड़ना अच्छा है प्रियो. आणि आपण आपल्या जीवनामध्ये कधीही प्रभूच्या हातामध्ये पडणं चांगलं आहे. इतना बड़ी बात है आणि किती मोठी गोष्ट आहे. मैं आपको बताना चाहता हूँ दावीद ने प्रभु को जाना.
आणि दाविदाने परमेश्वराला ओळखलं. इसलिए मैंने इस 3 विपत्ति में प्रभु के हाथ में पड़ना उसने चुन लिया. आणि म्हणूनच या 3 विपत्ती पैकी प्रभूच्या हातामध्ये पडणं त्याने निवडलं. कारण क्या है? कारण काय? प्रभु की दया. देवाची दया. प्रभु की दया बड़ा है आणि देवाची दया मोठी आहे. बहुत अद्भुत बात आहे ना प्रियो. आणि खूप अद्भुत गोष्ट आहे ना प्रियो. बहुत दयावंत है प्रियो. आणि आपला परमेश्वर खूप दयाशील आहे. प्रभु का सबसे बड़ा एक खूबसूरत बात प्रभु दयालु है. आणि देवाची एक खूप मोठा श्रेष्ठत्व गुण आहे की प्रभु खूप दयाळू आहे ना. प्रभु ने अपना नाम कैसे प्रकट किया? आणि प्रभुने त्याचं नाव कसं प्रकट केलं? यीशु मसीह ने बोला मैं तेरा नाम प्रकट किया. आपको याद है? हाँ, यूहन्ना 17 अध्याय का 6 वचन. आणि योहान त्याचं 17 अध्याय त्याचं 6 वचन. यीशु मसीह ने पिता का नाम कैसा प्रकट किया? आणि येशू ख्रिस्ताने पित्याचं नाव कसं प्रकट केलं? 17 के 6 जरा पढ़कर लोगों को सुनाओ. आणि योहान 17 अध्याय 6 वचन वाचून सांगा. मैंने तेरा नाम उन मनुष्यों पर प्रकट किया है जिन्हें तूने जगत में से मुझे दिया. देखो पिता का नाम क्या है? आणि पित्याचं नाव काय आहे? हाँ, अभी मतलब पीछे वाला भी बोल रहे थे, उधर से भी आवाज आने दो. प्रियो, पिता का नाम क्या है प्रियो? आणि पित्याचं नाव काय आहे प्रियांनो? आपको ये बात जानना प्रियो. आणि ही गोष्ट तुम्ही जाणा प्रियांनो. जिसको भी मालूम है थोड़ा जोर से बोलना प्रियो. आणि ज्याला कोणाला माहिती आहे त्याने जोरात बोला. उसका नाम क्या है? आणि त्याचं नाव काय आहे? उसका नाम आपको मालूम? आणि त्याचं नाव काय माहिती का? उसका नाम प्रभु ने कैसे प्रकट किया? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याचं नाव जगाला कसं प्रकट केलं? है ना? पढ़िए. मैंने तेरा नाम उन मनुष्यों पर प्रकट किया है. मैंने उन लोगों को तेरा नाम प्रकट किया. प्रभु ने प्रकट किया हुआ नाम कैसे प्रकट किया? आणि प्रभूने जे नाव प्रकट केलं ते कसं प्रकट केलं? प्रभु ने कभी किसी को अपना नाम प्रकट किया? आणि प्रभूने कोणाला आपलं नाव प्रकट केलं का? मोशेला. कैसे प्रकट किया? आणि कसं प्रकट केलं? निर्गमन 34 अध्याय उसका 5 वचन. निर्गमन 34 अध्याय 5 आणि 6 वचन. यहोवा ने बादल में उतरकर उसके संग वहाँ खड़ा होकर यहोवा नाम का प्रचार किया. थोड़ा अच्छी तरह बोलो. यहोवा नाम का प्रचार किया. देखा, यहोवा नाम प्रचार किया. यहोवा अपना नाम प्रचार किया. कैसे प्रचार किया? यहोवा उसके सामने होकर यो प्रचार करता हुआ चला. यहोवा ईश्वर दयालु और अनुग्रहकारी कोप करने में धीरजवान और अति करुणामय और सत्य, हजारों पीढ़ियों तक निरंतर करुणा करने वाला, अधर्म और अपराध और पाप का क्षमा करने वाला है. देखा प्रभु का नाम. आणि प्रभूचं नाव बघितलं. किती लोक समझ में आया? आणि किती लोकांना लक्षात आलं? जो समझा प्रभु का स्तुति करो. हालेलुया. आपको ये जानना चाहिए हमारा प्रभु का नाम, हमारा पिता का नाम. आणि आपल्या पित्याचं नाव आपल्याला माहिती राहिला पाहिजे. है ना? मतलब भक्तों के लिए वो नाम कैसा काम करता है. आणि भक्ता करता त्याचं नाव कसं काम करतं. उस नाम पर हमारा हर एक बातों का विजय है प्रियो. आणि त्या नावामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला विजय आहे. हमें पाप क्षमा कैसे मिला? आपल्याला पापांची क्षमा कशी मिळाली? उसके नाम से मिला. त्याच्या नावामध्ये मिळाली. हम परमेश्वर का संतान कैसे बना? आपण देवाचे पुत्र कसं झालो? उसके नाम से बना. आणि त्याच्या नावामध्ये झालो. हमारे भविष्य कहाँ पर है? आपलं भविष्य कुठे? उस यीशु नाम में है. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे. उसको छोड़कर कुछ भी नहीं प्रियो. त्याला सोडून दुसरं काहीच नाही. प्रेज द लॉर्ड. हमें ये बात को जानना. आपण या गोष्टीला जाणायचं. दावीद ने जाना. दाविदाने जाणलं प्रभु की दया अपरंपार है. आणि प्रभूची दया अपरंपार आहे. प्रभु भक्तों के लिए क्या करता? आणि प्रभू भक्तांकरता काय करतो? भजन संहिता 36 अध्याय उसका 10 वचन. आणि स्तोत्र 36 त्याचं 10 वचन. अपने जानने वालों पर करुणा करता रहो और अपने धर्म के काम सीधे मन वालों में करता रहो. प्रियो, यहाँ पर वचन कहता है. आणि या ठिकाणी वचन असं सांगतं, मानो प्रभु को जानने वालों के लिए प्रभु अपना करुणा बढ़ाता है. आणि जे प्रभूला जाणतात प्रभू त्यांच्यावर आपली करुणा वाढवतो. बहुत बड़ी बात है प्रियो. आणि खूप मोठी गोष्ट आहे. प्रभु को जानना कितना अच्छी बात है. आणि याचा अर्थ प्रभूला जाणणं किती चांगली गोष्ट आहे ना. हमारे जीवन में मैं प्रभु को जानेगा तभी प्रभु का महिमा कर पाएगा. आणि मी माझ्या जीवनामध्ये प्रभूला जाणेल त्याच वेळेला प्रभूचा गौरव करू शकेल. परंतु प्रभु के लोगों के प्रति प्रभु का एक बड़ा दुख है. आणि प्रभूच्या लोकांसंबंधाने प्रभूला एक मोठं दुःख आहे. क्या दुःख है मालूम है? आणि ते काय दुःख आहे माहिती का? मेरे लोग मुझे नहीं जानता. माझे लोक मला नाही ओळखत. अभिमान है.
ऐसा बोलेगा तो कितना दुख वाला बात है। आणि असं जर बोललं तर किती दुःखदायक गोष्ट आहे। यिर्मयाह उसका 4 अध्याय उसका 22 वचन का शुरुआत पढ़ना। यिर्मयाह 4 अध्याय त्याच्या 22 वचनाचा सुरुवातीचा भाग। मेरी प्रजा मूढ़ है, मेरा प्रजा मूढ़ है, वे मुझे नहीं जानते। अय्यो, मेरा प्रभु मुझे नहीं जानता करके प्रभु खुशी से बोलता है क्या? आणि माझा प्रभू मला नाही ओळखत, प्रभू असं आनंदाने म्हणतो का? प्रियो, आज मैं कहा कि प्रभु को जानता है। आज मी कुठपर्यंत प्रभूला ओळखतो। प्रभु को जानने में मेरा उत्साह कैसा है? आणि प्रभूला ओळखण्यामध्ये माझा उत्साह किती आहे? प्रियो, हम लोग एक बात को जानना, मेरा प्रभु ऐसा महान प्रभु है, यहाँ बनाए हुआ हर एक लोगों का दिल की विचार भावना चाल चलन सब कुछ जानता है। प्रियो, आणि आपला परमेश्वर एवढा महान परमेश्वर की या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाच्या हृदयाचे विचार, त्याची चालचलन सगळं काही प्रभू जाणतो। हम लोग लोगों के सामने अपने आप को धर्मी दिखाने के लिए कितना प्रकार का अभिनय करता, आणि आपण लोकांसमोर नीतिमान स्वतःला दाखवण्याकरता कितीतरी प्रकारे अभिनय करतो। परंतु वो दिल से झूठ बोल रहा है करके स्वर्ग जानता है ना, आणि ते अंतःकरणाने खोटं बोलतोय हे स्वर्ग जाणतो। हम कहाँ पर आए प्रियो? आपण कुठे आलो प्रियांनो? हमारा उठना बैठना चलना फिरना सोचना सारे बातों को गहराई में जानने वाला प्रभु को बस्ती में आया। आपलं चालणं फिरणं उठणं बसणं सर्व गोष्टी गहनतेने जाणणाऱ्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आलो। उस प्रभु को हम जानते हैं क्या? त्या प्रभूला आपण ओळखतो का? उस प्रभु की सच्चा भक्ति हम करता है क्या? आणि त्या देवाची खरी भक्ती आपण करतो का? अपने आप को पूछो प्रियो, आपण स्वतःला विचारा, मेरा कार्य आज प्रभु का दृष्टि में कैसा है? आज माझं काम प्रभूच्या दृष्टीने कसं आहे? प्रभु मुझे परखेगा तो मेरा भला होगा क्या? आणि प्रभूने जर मला पारखलं तर माझं चांगलं होईल का? हर एक लोगों को एक अच्छा गवाही देने के लिए आना चाहिए, आणि प्रत्येकाला एक चांगली साक्ष द्यायला आली पाहिजे। आपको मालूम है जब मिस्रईम की गुलामी से इस्राएल को छुड़ाने के समय में फरो के पास मोशे को भेजने के टाइम पर प्रभु बार बार बोलता है, मेरे लोगों को मेरी आराधना मरुस्थल में करने के लिए छोड़ दो। आणि मग इस्रायल लोकांना मिस्र देशाच्या गुलामगिरीमधून मुक्त करण्याकरता परमेश्वराने मोशेला फारोच्या समोर पाठवलं आणि अशा प्रकारे संदेश द्यायला सांगितला, माझ्या लोकांना माझी आराधना करण्याकरता जंगलामध्ये सोडून दे। लोगों ने मेरा लोग, ते लोक कोण आहे? माझे लोक। मेरा लोग का हुआ ये मेरा लोग है ना। परमेश्वर का किलाव में मूर्ति बना करके दंडवत करने लगा तो मोशे को बोला, तेरा लोग। आणि माझे लोक म्हटले गेलेले जे लोक आहेत त्यांना मुक्त केल्यानंतर त्यांनी एक मूर्ती बनवून तिला नमन करू लागले, त्याच्यासमोर नाचू लागले। त्यावेळेला परमेश्वर मोशेला म्हटला, तुझे लोक। समझ में बोला ना? निर्गमन का किताब उसका 32 अध्याय का 7 वचन। निर्गमन 32 अध्याय 7 वचन। तब यहोवा ने मूसा से कहा, नीचे उतर जा, क्योंकि तेरी प्रजा के लोग। देखा, मेरा प्रजा का लोग था, अभी तेरा प्रजा का लोग हो गया, तेरा प्रजा का लोग हो गया। जिन्हें तू मिस्र देश से निकालने आया है। कौन निकाला था? प्रभु ने निकाला था ना। और तो यहाँ पर उनका क्यों हो गया? प्रभु को नहीं जाना इसलिए। आणि या ठिकाणी ते जे प्रभूचे होते ते मोशेचे का झाले? कारण का की त्यांनी परमेश्वराला ओळखलं नाही म्हणून। प्रियो, प्रभु को बहुत दुख है। प्रभूला खूप दुःख आहे। प्रभु हमें छुड़ाने के बाद में हम प्रभु को ना जान करके जीने से बढ़ करके प्रभु को दुख देने वाला कुछ बात है ही नहीं। आणि प्रभूने आपल्याला मुक्त केल्यानंतर प्रभूला न ओळखता जीवन जगणं याच्यापेक्षा जास्त प्रभूला दुःख देणारी गोष्ट दुसरी काही नाही। आज प्रभु के लोग कहलाने वालों में प्रभु को ना जानने वाला कौन है? आणि आज जे लोक प्रभूचे म्हटले जातात आणि ते प्रभूला ओळखत नाही असे लोक कोण आहे? आज प्रभु आकर के डायरेक्ट आपको कुछ भी नहीं बोलेगा आणि प्रभू येऊन डायरेक्ट तुम्हाला काही नाही बोलणार, परंतु प्रभु आज जो भी बोलता वचन के द्वारा बोलता। आणि प्रभू आज जे काही बोलतो ते त्याच्या वचनाच्या द्वारे बोलतो। तो आज की मंडली में प्रभु को ना जानने वाला लोग कौन है? आणि आजच्या मंडळीमध्ये प्रभूला न ओळखणारे लोक कोण आहे? वो ध्यान से पढ़ना आणि खूप लक्ष देऊन वाचा। पहले योहन्ना 3 का 6 का भी पाठ। पहिला योहान 3 अध्याय 6 वचनाचा शेवटला भाग। जो कोई उसमें बना रहता है वो पाप नहीं करता, जो कोई पाप करता है उसने न तो उसे देखा है और न उसको जाना है। प्रियो, प्रभु में आने के बाद में भी पाप में जीवन बिताने वालों के बारे में प्रभु का वचन कहता है वो मुझे नहीं जानता। आणि प्रभू मध्ये आल्यानंतर जो कोणी पापामध्ये जीवन जगतो प्रभू त्यांना असं म्हणतो की ते मला ओळखत नाही। आज हमारे जीवन कैसा है?
आणि प्रियांनो, आज आपलं जीवन कसं आहे? प्रभु के मार्ग में है क्या? आणि प्रभूच्या मार्गामध्ये आहे का? क्या पाप में है? का पापामध्ये आहे? प्रभु न चाहने वाला बातों हमारे जीवन में पाता है क्या? आणि प्रभू न इच्छिणाऱ्या गोष्टी आपल्यामध्ये प्रभूला दिसतात का? पारखा प्रियांनो, जो पाप करता है, जो कोणी पाप करतो, प्रभु बोलते हो मुझे नहीं जान. प्रभू म्हणतो मी त्यांना तो मला नाही ओळखत. ओ कितना दुख भरा बात है. आणि किती दुःखाने भरलेली गोष्ट आहे. आज लोगों की अवस्था प्रभु को ना जाना हुआ एक अवस्था है. आणि आज लोकांची अवस्था प्रभूला न ओळखणारी अवस्था आहे. एक बार जब पौलुस अथेना में जाकर के वहां पर जब घूम रहा था, आणि एकदा पौलुस जो आहे तो अथेनामध्ये जाऊन फिरत होता. वहां पर एक वेदी के नीचे कौन सा देव है उसका नाम लिखा हुआ है. आणि एक वेदी आणि वेदीच्या खाली कुठला देव आहे त्याचं नाव लिहिलेलं आहे. वहां पर बहुत से देवों का मूर्तियां था. आणि पुष्कळ देवांच्या मूर्त्या होत्या तिथं. परंतु वहां पर एक मूर्ति मिला, वो मूर्ति में लिखा था अज्ञान देव. आणि एक मूर्ती त्या ठिकाणी दिसली, तिथं लिहिलं होतं अज्ञात देव. पौलुस ने बोला द्वार खोल गया. आणि पौल म्हटलं की दरवाजा उघडला. जो तुम लोग नहीं जानता उस देव के बारे में हम बोलता. आणि जो देव तुम्हाला माहित नाही त्या देवा संबंधाने आम्ही बोलतो. पढ़ा है आपने प्रेरितों का 17 अध्याय उसका 23 वचन. प्रेषित 17 अध्याय 23 वचन. क्योंकि मैं फिरते हुए जब तुम्हारी पूजने की वस्तुओं को देख रहा था, तो एक ऐसी वेदी भी पाई जिस पर लिखा था अनजाने ईश्वर के लिए. अनजाने ईश्वर के लिए. तुम लोग जो कभी नहीं जाना उस प्रभु को हम प्रचार करता है. आणि ज्या देवाला तुम्ही कधी ओळखलं नाही त्या देवाचा आम्ही प्रचार करतो. ये बात सबको बताना हमारे कर्तव्य है. आणि या गोष्टी सगळ्यांना सांगणं आपलं कर्तव्य आहे. आज दुनिया के लिए प्रभु यीशु मसीह अज्ञान है. आणि आज जगाकरता प्रभू येशू ख्रिस्त अजान आहे. सही बात है. खरं आहे. मैं आपको बोलता हूँ, मसीह दुनिया में मसीह आज अज्ञान है. आणि ख्रिस्ती जगामध्ये ख्रिस्त जो आहे तो अज्ञान आहे. सच्चा मसीह को और मसीह के लोगों को दुनिया नहीं जानता. आणि खऱ्या ख्रिस्ताला आणि ख्रिस्ताच्या लोकांना जग नाही ओळखत. जानता क्या? ओळखतं का? नहीं जानता. नाही ओळखत. सच्चा प्रभु का संतान कौन है वो बात दुनिया नहीं जानता. आणि खरं देवाचे पुत्र कोण आहे हे जगाला नाही ठाऊक. वचन में लिखा ना, वचनात लिहिलं. आपको कोई भी व्यक्ति ख्रिस्ती में गिनेगा नहीं. आणि कोणीही व्यक्ती तुम्ही ख्रिस्ती आहात असं समजणार नाही. आप रोमन कैथोलिक है तो बोलेगा हाँ ये ख्रिस्ती है. आणि तुम्ही जर रोमन कॅथलिक आहे तर म्हणाल हा तुम्ही ख्रिस्ती आहात. आप मेनलैंड चर्चेस में सीएनए का है, हाँ ये ख्रिस्ती है. आणि तुम्ही सीएनए चे जर आहात तर म्हणाल हा तू हा ख्रिस्ती आहे. पर तो आप बोलेगा मैं उधार पाया हुआ एक प्रभु का बेटा, आपको हम नहीं जानते, जाओ जाओ दूसरे जाओ, आपको यहाँ पर नो वैकेंसी. आणि तुम्ही म्हणाल मी तारण प्राप्त झालेला एक प्रभूचा पुत्र आहे, तर तुम्हाला ते म्हणते नाही नाही आम्ही तुम्हाला नाही ओळखत, तुम्ही इथून जा, तू ख्रिस्ती नहीं है. तू ख्रिस्ती नाहीये. वचन में क्या लिखा? वचनात काय लिहिलंय? पहला योहन्ना 3 अध्याय उसका पहला वचन की बी पाठ. पहिला योहान 3 अध्याय पहिल्या वचनाचा शेवटला भाग. इस कारण संसार हमें नहीं जानता. इस कारण संसार हमें नहीं जानता. देखा, इस कारण क्यों नहीं जानता? क्योंकि उसने उसे भी नहीं जाना. प्रभु को भी नहीं जाना. प्रभु को जिसने नहीं जाना तो प्रभु के लोगों को कैसे जानेगा? आणि ज्यांनी प्रभूला नाही ओळखलं ते आम्हाला कसं काय ओळखतील? किती लोग समझा भैया? आमेन. आप लोग इधर आना. तुम्ही सगळे इथेच आहात ना? आप कहीं इधर उधर मत जाना है. आणि इकडे तिकडे नका जाऊ, साथ में जाना, सोबत चला. प्रेज़ लॉर्ड. प्रियो, ये दुनिया यीशु मसीह को ना जानने के कारण मसीह लोग भी आपको एक मसीह करके कभी नहीं मानेगा. आणि जग ख्रिस्ताला न ओळखल्या कारणाने ते तुम्हाला सुद्धा एक ख्रिस्ती म्हणून ओळखणार नाही. प्रियो, हम लोग आज प्रभु को कहां तक जानता है? आणि प्रियानो, आज आपण प्रभूला कुठपर्यंत ओळखतो? प्रभु को पास में मिलने के बाद में भी लोग प्रभु को नहीं पहचानते. आणि प्रभू जवळ भेटल्यानंतरही लोक प्रभूला नाही ओळखत. एक बार यीशु मसीह समरिया में होकर के जाना था. आणि एकदा येशू ख्रिस्त शिमरोना मधून जात होता. वहां पर याकूब का कुआं देखा. आणि त्या ठिकाणी याकोबाची विहीर पाहिली. वहां पर वो मारा बैठ गया. आणि त्या ठिकाणी तो बसला. चेले लोग भोजन लाने के लिए गया था. आणि शिष्य लोक जेवण आणण्याकरता गेले होते. क्या हुआ? क्या हुआ? सॉरी. आणि काय झालं मग? तो वहां पर वो समरिया स्त्री आया. आणि त्या ठिकाणी ती शिमरोनी स्त्री आली और उसके साथ बात किया. आणि तिच्या सोबत तो बोलू लागला. बात करने के टाइम पर प्रभु ने बोला थोड़ा मुझे पानी दे दो. आणि तिच्याशी बोलत असताना प्रभूने तिला पाणी मागितलं. आप यहूदी होकर के समरिया स्त्री होते हुए मुझसे कैसे पाणी मागता? आणि त्यावेळेला ती शिमरोनी स्त्री म्हटली, तुम्ही यहूदी असताना मी जी शिमरोनी माझ्याकडे कसं काय तुम्ही पाणी मागता? समरिया स्त्री ने उसको क्या देखा? आणि शिमरोनी स्त्रीने त्याच्यामध्ये काय पाहिलं? उसको एक
यहूदी करके देखा आणि एक यहुदी होणं पाहिला. अब यीशु मसीह उसको कहता है आणि येशू ख्रिस्त त्या शिमरोनी स्त्रीला असं म्हणतो. यूहन्ना 4:10. योहान 4:10. यीशु ने उत्तर दिया, यदि तू परमेश्वर के वरदान को जानती और यह भी जानती कि वह कौन है जो तुझसे कहता है मुझे पानी पिला, तो तू उससे मांगती और वह तुझे जीवन का जल देता. हालेलुया. क्या समझा प्रियो? है तुझे से मांगने वाला वो व्यक्ति को यदि तू जाना होता तो तू उनसे मांगता, वो तुझे जीवन जल देता. आणि तुझ्याकडे जो पाणी मागत आहे त्याला तू जर ओळखला असतं तर तू त्याच्याकडे मागितला असता आणि त्याने तुला जीवनाचं पाणी दिलं असतं. प्रियो, आज भी प्रभु पास में होने के बावजूद भी कितनी लोग प्रभु को नहीं जानता. आणि आज प्रभू जवळ असताना सुद्धा लोक प्रभूकडे नाही मागत. आज मैं प्रभु को जानता है क्या? आणि आज मी प्रभूला ओळखतो का? प्रभु को मैं जानता है क्या? आणि मी प्रभूला ओळखतो का? आज भी जब यीशु मसीह जब दुनिया में आया आणि येशू ख्रिस्त ज्या वेळेला जगामध्ये आले, अपनों के बीच में आया, आणि आपल्यामध्ये आले, लेकिन उन्होंने यीशु मसीह को नहीं जाना. आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला नाही ओळखलं. यीशु मसीह को कौन जान सकता है? आपको मालूम है? आणि प्रभू येशू ख्रिस्ताला कोण ओळखू शकतो माहिती का? यीशु मसीह को ना जानने का कारण आपको मालूम है? आणि येशू ख्रिस्ताला न ओळखण्याचं कारण माहिती का? क्योंकि लोग अभी भी प्रभु का वचन नहीं जानते. आणि लोक अजूनही प्रभूचं वचन नाही जाणत. प्रियो, प्रभु का वचन जानना, प्रेम प्रभूचं वचन जाणा. प्रभु का वचन जैसे जानेगा आप प्रभु को भी जानेगा. आणि जसं तुम्ही प्रभूचं वचन जाणाल तसं तुम्ही प्रभूलाही जाणाल. सच्ची बात है. खरं आहे. अपन कोई भी बात सुनता है तो वो वचन के आधार में होना चाहिए. आणि कुठलीही गोष्ट आपण जर ऐकतो तर ती वचनाच्या आधारे असली पाहिजे. शमूएल के बारे में लिखा है, आणि शमूएला संबंधाने असं लिहिलंय, शमूएल यहोवा को नहीं जाना. आणि शमूएलाने यहोवाला ओळखलं नाही. क्यों नहीं जाना? का नाही ओळखलं? पहला शमूएल उसका 3 अध्याय का 7 वचन. पहिला शमूएल 3 अध्याय 7 वचन. शमूएल यहोवा को नहीं पहचानता था. उस समय तक शमूएल यहोवा को नहीं पहचानता था और न यहोवा का वचन ही उस पर प्रकट हुआ था. वचन प्रकट नहीं होने के कारण शमूएल यहोवा को नहीं जान पाया. आणि वचन प्रकट न झाल्या कारणाने शमूएल यहोवाला ओळखू शकला नाही. आज भी प्रभु अपने आप को प्रकट करता है तो और कोई भी माध्यम से नहीं, वचन से प्रकट करता. आणि आजही परमेश्वर जर आपल्या स्वतःला प्रकट करतो तर दुसऱ्या कुठल्या माध्यमाच्या द्वारे नाही तर त्याच्या वचनाच्या द्वारे स्वतःला प्रकट करतो. कैसे प्रकट करता? कसं प्रकट करतो? गर्मी बढ़ी है ना, मैं जल्दी खत्म करूँ. आणि ऊन वाढलं ना मी लवकर संपवेल. उसका 21 वचन पढ़ना. त्याचं 21 वचन वाचा. और यहोवा ने शिलो में फिर दर्शन दिया, क्योंकि यहोवा ने अपने आप को शिलो में शमूएल पर अपने वचन के द्वारा प्रकट किया. देखा कैसे प्रकट किया? आणि प्रभूने शमूएलाला स्वतःला कसं प्रकट केलं? अपनी वचन के द्वारा प्रकट किया. आपल्या वचनाच्या द्वारे प्रकट केलं. ये वचन अगर हमें प्रकाशित करके नहीं मिलेगा तो आपको प्रभु का पहचान नहीं मिलेगा. आणि वचन जर आपल्याला प्रकाशित करून नाही मिळालं तर प्रभूचं प्रकाशन भेटणार नाही. वचन आज कई लोग पढ़ता है आणि पुष्कळ लोक आज वचन वाचतात, परंतु वो वचन के द्वारा वो प्रभु को नहीं पाता. आणि त्या वचनाच्या द्वारे त्यांना प्रभू भेटत नाही. क्यों नहीं? का नाही? क्योंकि वो आत्मा में नहीं पढ़ता. कारण ते आत्म्यामध्ये नाही वाचत. आत्मा में जब यिर्मयाह ने भी किताब 11 अध्याय उसका 18 वचन. यिर्मया 11 अध्याय त्याचं 18 वचन. बहुत गहरी बात है प्रियो. आप आत्मा में होकर के प्रभु की आत्मा की सहायता से इन बातों को सीखेगा तभी आप सीख पाएगा. आणि प्रभूच्या आत्म्याच्या आश्रयात धरून तुम्ही जर या गोष्टी जर शिकल्या तरच तुम्हाला त्या समजतील. यहोवा ने मुझे बताया और ये बात मुझे मालूम हो गई. देखा, प्रभु ने बताया. या प्रभु कैसे बताता? वचन के द्वारा. आणि प्रभू आपल्याला एखादी गोष्ट कशी सांगतो? वचनाच्या द्वारे. तभी हम समझेगा. आणि त्याच वेळेला आपल्याला समजेल. मैं एक बात आपको बताना चाहता हूँ. एक गोष्ट मी सांगू इच्छितो. आज भी प्रभु को यदि जाना होता तो प्रभु के बात मानने के लिए लोग कितना उत्साही होता. आणि आजही प्रभूला ओळखलं असतं तर प्रभूचा पालन करण्याकरता लोक किती उत्साही राहिले असते. मैं थोड़ी देर पहले आपको बोला, जो हम प्रभु को प्रेम करता है तो क्या करेगा? प्रभु का वचन मानेगा. आणि थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की जर आपण प्रभूवर प्रेम करतो तर त्याच्या आज्ञेचं पालन करू. वो बात प्रभु को जानने के ऊपर भी ऐसा ही है. आणि ती गोष्ट प्रभूच्या ओळखण्या संबंधाने सुद्धा तशीच आहे. ध्यान से समझना, लक्ष देऊन समजून घ्या. पहले यूहन्ना 2 अध्याय उसका 3 वचन. पहिला योहान 2 अध्याय त्याचं 3 वचन. बहुत गहरी बात है प्रियो. बहुत अच्छा रीति में समझना. आणि खूप गहन गोष्ट आहे. खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या. यदि हम उसकी आज्ञा को मानोगे तो इससे हम जान लेंगे कि हम
इसे जान गए हैं। देखा, प्रभु की आज्ञाओं को मान लेंगे, इससे हम जान लेंगे की वो प्रभू को जानता है. आणि प्रभूच्या आज्ञेचं पालन केलं तर मग याच्याद्वारे याला समजून जाईल की आपण त्याला ओळखतो. आज बहुत लोग क्या बोलता, आणि पुष्कळ लोक काय म्हणतात, यीशु मसीह के बारे में कौन नहीं जानता, हम तो पीढ़ी से यीशु की लोग हैं, ख्रिस्ती लोग हैं. आणि लोक काय म्हणतात की येशू ख्रिस्त संबंधाने कोण नाही जाणत, आम्ही पिढ्यानं पिढ्या ख्रिस्ती आहोत. उधार पाया क्या, तुमचं तारण झालं का, हो क्या है, ते काय, हम पीढ़ियों से मसीह लोग हैं. आणि पिढ्यानं पिढ्या आम्ही ख्रिस्ती आहोत. उधार पाया क्या, तुमचं तारण झालं का, हो क्या, ते काय माहिती नहीं, माहित नाही, नहीं जानता. नाही माहित. उसके 4 वजह, त्याचं 4 वचन, जो कोई यह कहता है हाँ मैं उसे जान गया हूँ हाँ और उसके आज्ञाओं को नहीं मानता, हाँ. वह झूठा है और उसमें सत्य नहीं. तुम झूठा है, झूठी है बोलेगा तो आपको कैसे लगेगा, आणि तुम्ही खोटारडे असं जर तुम्हाला म्हटलं तर तुम्हाला कसं वाटेल, पूरा चेहरा उधर जाएगा. आणि सगळा चेहरा उतरून जाईल. और जो वचन बोलता है, वचन असं सांगतं, कौन झूठा है, कोण खोटारडा आहे, वापस पकड़ो. जो कोई यह कहता है हाँ. मैं उसे जान गया हूँ हाँ और उसके आज्ञाओं को नहीं मानता, हाँ. वह झूठा है हाँ, और उसमें सत्य नहीं. हो सके नहीं, और यीशु मसीह नहीं है, वजन नहीं है, झूठा है. ये यो क्या हालत खराब है. आणि जर वचन नाही येत याचा अर्थ तो खोटारडा आहे. हमारे जीवन में हमारे बारे में प्रभु क्या गवाही देगा, आणि आपल्या जीवना संबंधाने प्रभु काय साक्ष देईल. हम प्रभु को जानता है तो प्रभु की आज्ञा के बाहर नहीं जाएगा. आणि प्रभूला जर आपण ओळखतो तर त्याच्या आज्ञेच्या बाहेर नाही जाणार. योग 8 अध्याय का 55 वचन, योहान 8 अध्याय त्याचं 55 वचन. लॉर्ड उसे नहीं जान, तुमने तो उसे नहीं जाना, परंतु मैं जानता हूँ. यदि मैं कहूँ कि मैं उसे नहीं जानता तो मैं तुम्हारी तरह झूठा ठहरता. देखा, यीशु मसीह पिता को जानता, और यीशु मसीह बोलता है मुझे पिता के बारे में मालूम नहीं बोलेगा तो फिर वो झूठ हो जाए. आणि येशू ख्रिस्त पित्याला ओळखतो, पण प्रभू येशू ख्रिस्ताने जर म्हटलं की मला पित्याला बद्दल माहित नाही तर मग तो खोटारडा होईल. प्रियो, यीशु मसीह पिता को जानता, उसका प्रूफ क्या बोला प्रभु ने, आणि येशू ख्रिस्त पित्याला ओळखतं याचं प्रमाण प्रभूने काय सांगितलं, आगे उसका परंतु मैं उसे जानता, उसके वचन पर चलता हूँ. मैं उसकी वचन पर चलता हूँ. आणि मी त्याला ओळखतो याचं प्रमाण काय आहे की त्याच्या वचनाच्या अनुसार मी चालतो. प्रियो, जिसको प्रभु को सच्चा ज्ञान है, आणि प्रियानो ज्याला देवाचं खरं ज्ञान आहे, वो प्रभु की वचन पर चलेगा, उसकी आज्ञाओं को पालन करेगा. आणि तो देवाच्या वचनाच्या अनुसार चालेल, त्याच्या आज्ञेचं पालन करेल. आज भी प्रभु का वचन मानने का दिल है क्या, आजही प्रभूचं वचन पालन करण्याचं एक अंतःकरण आहे का. एक खास बात सुनना, आणि एक विशेष गोष्ट ऐका, आप सचमुच में उधार पाया है तो प्रभु का बात मानने वाला एक दिल प्रभु ने आपको दिया है. आणि खरोखर तुमचं तारण झालेलं आहे तर देवाच्या आज्ञा पालन करण्याचं एक हृदय प्रभूने तुम्हाला दिलं आहे. आप कभी भी वचन ना मान करके जीवन नहीं बिता सकेगा. नाटक मत खेलना, वचन समझो. वचन बोलता है इसने प्रभु ने जिसका उद्धार किया, प्रभु का वचन मानने वाला दिल प्रभु ने उसको दिया. आणि तुम्ही कधीही वचन न पालन करता राहू शकणार नाही. कारण का, प्रभू असं म्हणतो ज्याचं कोणाचं प्रभूने तारण केलेलं आहे त्याला प्रभूचं वचन पालन करण्याचं एक हृदय प्रभूने दिलं आहे. प्रभु को जानने वाला दिल, आणि प्रभूला ओळखणारं हृदय कौन देता, कोण देतो, प्रभु देता. प्रभू देतो. है ना. यिर्मयाह, ये वचन वाला बिल्कुल अच्छी तरफ समझना. यिर्मयाह 24 अध्याय का 7 वचन, यिर्मयाह त्याचा 24 अध्याय त्याचं 7 मैं वचन. उनका ऐसा मन कर दूंगा कि वे मुझे जानेंगे, वे मुझे जानेंगे कि मैं यहोवा हूँ. देखा, प्रभु को जानने का ऐसा हृदय प्रभु देगा. आणि प्रभूला ओळखणारं एक हृदय ते त्याला देतील. वो कभी मिलता, आणि ते केव्हा भेटेल, नया जन्म की समय में. नवा जन्माच्या वेळेमध्ये. एक सच्चा उधार पाया व्यक्ति, आणि एक खरा तारण प्राप्त झालेला व्यक्ती, वो व्यक्ति का दिल बदला है. आणि प्रियांनो त्या व्यक्तीचं हृदय बदललेलं आहे. उसको एक नया हृदय प्रभु ने दिया है. आणि त्याला एक नवीन हृदय प्रभूने दिलेलं आहे. कितने लोग सचमुच में नया हृदय पाया प्रभु को स्वीकार. हालेलुया. देखो,
मैं आपको बताना चाहता हूँ, आप प्रभु के साथ आत्मा में रह करके साथ चलना पड़ेगा। आणि प्रभूच्या आत्म्यासह राहून तुम्ही प्रभू सोबत चाला। आपको आप भूल गया हो तो मैं और एक बार वो वचन पढ़कर आपको समझाता हूँ। एहेजकेल 36 अध्याय 26-27 वचन। आणि एहेजकेल 36 अध्याय 26-27 वचन। मैं तुमको नया मन दूंगा और तुम्हारे भीतर नई आत्मा उत्पन्न करूंगा और तुम्हारी देह में से पत्थर का हृदय निकाल कर। देखा कौन सा हृदय था हमारा? पत्थर का हृदय। कैसा पत्थर का हृदय बना? भाव के कारण। भाव के कारण। भाव के कारण भाव को पानी की नाई पीते पीते आणि पापाला पाण्याप्रमाणे पीत पीत हृदय वज्र समान पत्थर समान खतर हो गया। आणि आपलं हृदय जे आहे ते दगडाप्रमाणे कठीण झालं। प्रभु ने क्या किया? प्रभूने काय केलं? हमारा पत्थर का हृदय को हटाया आणि आपलं जे दगडाचं हृदय आहे ते काढून टाकलं। कैसा हृदय दिया? आणि कसं हृदय दिलं? तुमको मांस का हृदय दूंगा। मांस का हृदय, मांस का हृदय, क्योंकि ये वचन तेरा हृदय की पटरी पर लिखा जाए। आणि मांसमय हृदय दिलं की जेणेकरून परमेश्वराचं वचन त्याच्या हृदय रूपी पटलावर लिहिलं जावं। प्रभु का वचन कौन सा हृदय रूपी पटरी पर लिखता? आणि प्रभू त्याचं वचन कुठल्या हृदय रूपी पटलावर लिहितो? दूसरा कोरिन्थी 3:3। दुसरे करंथीकराचं पत्र 3 अध्याय 3 वचन। वो पत्थर रूपी हृदय पर नहीं लिखता। आणि मग दगडाच्या पाठीवर तो नाही लिहित। कैसा हृदय में लिखता? आणि मग कुठल्या प्रकारच्या पाठीवर तो लिहितो? पढ़ो पढ़ो पढ़ो। ये प्रगट है कि तुम मसीह की पत्री हो। हाँ, कौन मसीह का पत्र है? जो नया जन्म पाया, जो उद्धार पाया, ज्यांचं तारण झालं, ज्यांचा नवा जन्म झाला, ते ख्रिस्ताचे पत्र आहे। न्यूज़पेपर घर पे आया, वर्तमानपत्र घरात आलं, कुछ भी नहीं, साफ एक पत्र आणि ते एकदम रिकामं कोरं, त्याच्यात काही नाही लिहिलेलं, एकदम गोरा पेपर आणि एकदम पूर्ण रिकामा कोरा पेपर। तो पेपर बोलता है, आणि त्याला पेपर वर्तमानपत्र म्हणू शकतो का? तो पेपर नाम नहीं प्रियो, आणि त्याला वर्तमानपत्र हे नाव नाही प्रियानो। न्यूज़पेपर बोलेगा तो सारे दुनिया का सारे बात उसके अंदर आना चाहिए। आणि न्यूजपेपर म्हटलं तर सर्व जगाच्या सर्व गोष्टी त्याच्यात यायला पाहिजे। तो मसीह लोग कौन है? आणि ख्रिस्ती लोक कोण आहे? दुनिया का पत्र नहीं, आणि मग जगाचं पत्र नाही, मसीह का पत्र है। आणि ख्रिस्ताचं पत्र आहे। स्वर्ग कैसा है करके आपको पढ़ करके दुनिया जानता। आणि स्वर्ग कसं आहे ते जग तुम्हाला वाचून ते जगाला समजेल। कितने लोग समझा? आमेन। कितने लोग समझा? आमेन। इतना कठिन है ना समझा? हे समजणं एवढं कठीण आहे का? प्रियो, प्रभु आकर आपका उद्धार किया है तो आपने नया जन्म पाया है तो आपको प्रभु ने एक नया हृदय दिया। वो हृदय मांस रूपी हृदय है। प्रभु क्या करता? उस हृदय पर लिखता। वही बात हम दूसरा कोरिन्थी 3:3 में पढ़ रहा था, अभी पूरा पढ़िए। ये प्रकट है कि तुम मसीह की पत्री हो, जिसको हमने सेवकों के समान लिखा, और जो शाही से नहीं परंतु जीवित परमेश्वर की आत्मा से। देखा, ये यहाँ पर कौन सा इंक से लिखता, कौन सा पेन से लिखता? आत्मा के द्वारा। आणि कुठल्या शाहीने लिहिलं जातं तर ते आत्म्याच्या द्वारे। आत्मा में रहने वालों के दिल में ये वचन पूरा लिखा जाएगा अभी। आणि आता जे आत्म्यामध्ये राहतील त्यांच्या हृदयावर सगळे वचन लिहिल्या जातील। आता आज सुना हुआ कितना वचन आपका दिल में लिखा गया? आणि आज ऐकलेली किती वचन तुमच्या हृदयामध्ये लिहिली गेली? ये एक भी वचन आपका हृदय में जीवन में पढ़ने में आएगा? आणि एकही वचन तुमच्या जीवनाच्या द्वारे वाचण्यात येईल का? प्रभूला माहिती आहे, मुझे नहीं, मला नाही माहिती। आपका दिल कैसा है? तुमचं हृदय कसं आहे? अगर मांस रूपी हृदय आपको मिला है तो ये वचन आत्मा के द्वारा आपका दिल में लिखा जाता। आणि मांसरूपी हृदय जर तुम्हाला भेटलं तर आत्म्याच्या द्वारे तुमच्या हृदय रूपी पाठीवर ते लिहिलं जाईल। ऐसा लोगों के लिए दिया हुआ वायदा 3 प्रकार का विशेष आशीष के बारे में यशायाह 32:18 में बढ़ता है। आणि अशा लोकांकरता दिलेलं 3 प्रकारचे आशीर्वाद यशा त्याचा 32 अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये वाचतो। मेरे लोग शांति के स्थानों में निश्चित रहेंगे। बोलेगा तो शांति से रह पाएगा, पहला बात। आणि माझी लोक शांतीने राहतील और विश्राम के स्थानों में वो विश्राम पाएगा, दूसरी बात। आणि दुसरी गोष्ट त्यांना विसावा मिळेल, सुख से रहेंगे। सुख से रहेंगे। सुख से रहेंगे बोलेगा तो वो तृप्त रहेगा। आणि मग ते तृप्त समाधानी राहतील।
तृप्त है क्या? समाधानी आहे का? क्या मालूम, काय माहिती. ये प्रभु का बात मानने वाला लोगों का खूबी है प्रिय. आणि प्रभूच्या आज्ञा पालन करणाऱ्या लोकांचं हे वैशिष्ट्य आहे. प्रभु बोला एक परिश्रम करने वालों बहुत से देवी लोगों मेरे पास आएगा तो मैं और परेशानी करेगा. आणि अहो कष्टी भारक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे आल्यानंतर मी तुम्हाला अजून त्रास देईल. ऐसे क्या? असं आहे का? नहीं है ना. असं नाहीये. विश्राम देगा. आणि मी तुम्हाला विसावा देईल. हमारे प्रभु कितना अच्छा है. आपला प्रभु किती चांगला आहे फ्रेंड. आज भी मैं प्रभु को जानता है क्या? आजही मी प्रभूला ओळखतो का? सब लोग नहीं जान सकता था. आणि सगळेच लोक नाही ओळखू शकत. फिर कौन जानेगा? आणि मग कोण प्रभूला ओळखेल? एक दो बार बोल करके जल्दी खत्म करेंगे. एक दोन गोष्टी सांगून लवकर या ठिकाणी मी संपवेल. प्रभु ने कहा यूहन्ना 10:14 में, आणि योहान 10 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये, मेरी भेड़ें मुझे जानेगा. कौन जानेगा? हाँ, अगर आप प्रभु को सचमुच में जानता है तो इसका मतलब आप प्रभु का भेड़े. आणि तुम्ही खरोखर प्रभूला ओळखता तर मग याचा अर्थ तुम्ही प्रभूचे मेंढरू आहात. प्रभु का भेड़ अपने मनमानी में नहीं चलेगा. आणि प्रभूचे जे मेंढर आहे ते आपल्या मनमर्जी प्रमाणे नाही चालणार. कैसे चलेगा? आणि मग ते कसे चालतील? उसी अध्याय का 26-27 आणि 10 अध्याय 26-27 वचन. विश्वास नहीं करते क्योंकि मेरी भेड़ों में से नहीं हो. देखा कितना खतरनाक बात है प्रियो. आणि किती भयंकर गोष्ट आहे. मेरी भेड़ में से होता तो तू मुझे को जानता. आणि जर तू माझ्या मेंढरांपैकी असता तर तू मला ओळखलं असतं. वो जरूर मेरी कदमों पर कदम मिलाकर चलता. आणि निश्चितच माझ्या पावलावर पाऊल ठेवून ते चालतात. पुरा पढ़ो. मेरी भेड़ें मेरा शब्द सुनती है. आज प्रभु का शब्द सुनता है क्या? आज आपण प्रभूचा आवाज ऐकतो का? कई लोगों को प्रभु का शब्द सुनना एलर्जी है. आणि पुष्कळ लोकांना प्रभूचा आवाज ऐकायला एलर्जी आहे. प्रियो, प्रभु को मालूम है आपका दिल में क्या है करके. आणि प्रियो, प्रभूला ठाऊक आहे तुमच्या हृदयामध्ये काय आहे. आपको एलर्जी क्यों है भी प्रभु को जो मालूम. आणि तुम्हाला ही एलर्जी काय आहे हे सुद्धा प्रभूला ठाऊक आहे. प्रियो, आपने नया दिल पाया है कि नहीं पाया? प्रियो, तुम्ही नवीन हृदय प्राप्त केलाय का नाही हे जरा पारखा. प्रभु के उपस्थिति में प्रभु का सत्य वचन सुनने बोलेगा तो सबसे नहीं होता. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये प्रभूचं सत्य वचन ऐकायचं म्हटलं तर सगळ्यांना शक्य नाही. ये प्रभु का चुना हुआ लोगों से संभव है. आणि प्रभूच्या पासून निवडलेल्या लोकांना हे शक्य आहे. जिसने सचमुच में प्रभु से वो दिल पाया. आणि ज्यांनी खरोखर प्रभू पासून ते हृदय प्राप्त केलं. और प्रभु गॅरंटी से बोलता है. आणि प्रभू दाव्याने म्हणत आहे, वो मेरा पीछे होलेगा. आणि तू माझ्या पाठीमागे चालशील. कोण? कोण? मेरा भेड़. आणि माझी मेंढरं जिसको मैंने चुना. आणि ज्यांना मी निवडलं. इसलिए आखिरी में एक शब्द चेतावनी दे करके मैं यहाँ बैठना चाहूंगा. आणि शेवटला एकच शब्द चेतावणी देऊन मी या ठिकाणी थांबेल. प्रभु में आया हुआ लोगों से मेरा एक नम्र विनती है. आणि प्रभू मध्ये आलेल्या लोकांना माझी एक नम्र विनंती आहे. आप प्रभु को जानो. तुम्ही प्रभूला ओळखा. आज भी प्रभु को जानता है क्या? आजही तुम्ही प्रभूला ओळखता का? जैसा जानना चाहिए अभी तक जाना है क्या? आणि जसं ओळखायला पाहिजे तसं तुम्ही ओळखता का? होशिया 6 अध्याय का 3रा वचन का शुरुआत में हम प्रभु का वचन में पढ़ता है. आणि होशे त्याचा 6 अध्याय 3ऱ्या वचनाच्या सुरुवातीला आपण अशा प्रकारे पाहतो. ज्ञान ढूंढे वरन यहोवा का ज्ञान प्राप्त करने के लिए यत्न भी करे. देखो, यहोवा का ज्ञान प्राप्त करने के लिए यत्न करे. आणि परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करण्याकरता प्रयत्न पण करा. बोलने का अर्थ यहोवा को जानने के लिए हम यत्न करें. आणि सांगायचं तात्पर्य यहोवाला ओळखण्याकरता आपण प्रयत्नशील राहा. एक उदार पाया व्यक्ति का सबसे बड़ा कर्तव्य वही है. आणि तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीचं सगळ्यात मोठं कर्तव्य तेच आहे. क्या है? ते काय? प्रभु को जाने. आणि प्रभूला ओळखावं. प्रेषित पौलुस बहुत विद्वान मनुष्य था. आणि प्रेषित पौल खूप विद्वान मनुष्य होता. उसको दुनिया की रीति में बड़े बड़े क्वालिफिकेशंस था. आणि जगाच्या रीतीने त्याच्याकडे उंच उंच पदव्या होत्या. परंतु उसका दिल का एक ही उमंग था. आणि त्याच्या हृदयाची एकच इच्छा होती. मन में क्या है? काय? पहिला कोरिन्थी 2 अध्याय का 2रा वचन. पहिले करंदीकराचं पत्र 2 अध्याय 2 वचन. क्योंकि मैंने मैंने ठान लिया था कि तुम्हारे बीच यीशु मसीह वरन क्रूस पर चढ़ाए हुए मसीह को छोड़ और किसी बात को न जानो. देखा, मैं क्रूस पर चढ़ाए हुआ मसीह को छोड़ करके मुझे और कुछ भी ज्ञान नहीं चाहिए. आणि तुमच्यामध्ये राहत असताना वधस्तंभावर खेळलेला प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून
अजून मला काहीही जाणण्याची इच्छा नाहीये. कितना बड़ी बात है. किती मोठी गोष्ट आहे. आज हमारे दिल की चाहत क्या है. आज आपल्या हृदयाची इच्छा काय. क्या जानने की इच्छा है. आपल्याला काय जाणण्याची इच्छा आहे. प्रभु को जानने की इच्छा है क्या. प्रभूला जाणण्याची इच्छा आहे. मैं मसीह को जानूं करके इच्छा है क्या. आणि मी माझ्या ख्रिस्ताला ओळखावं असं माझी इच्छा आहे का. यूहन्ना 17:3 में यीशु मसीह पिता से गाने के टाइम पर कहता है. आणि योहान 17:3 प्रभू येशू ख्रिस्त पित्याला असं म्हणतात. तू अद्वैत एकमात्र परमेश्वर को चेहरा भेजा हुआ मसीह को जानना ही अनंत जीवन है. आणि तू एकमात्र अद्वैत परमेश्वर आणि तूने पाठवलेला प्रभू येशू ख्रिस्ताला जाणणंच सार्वकालिक जीवन आहे. हालेलुया. आमेन. इस जानकारी में बना रहना आणि या माहितीमध्ये राहा. प्रभु को जानने वाला याव बांध कर बड़े बड़े काम करेगा. आणि जो प्रभूला ओळखेल तो धैर्य धरून मोठे मोठे काम करेल. इस पीढ़ी में प्रभु के लिए बड़े बड़े काम करने वाला बनना है. तो आणि या पिढीमध्ये प्रभू करता मोठं मोठं काम करणारं व्हायचंय. हम प्रभु को जानना. आपण प्रभूला ओळखायचं. प्रभु को जानना आणि प्रभूला ओळखायचं. प्रभु को जो जानेगा वो प्रभु को मानेगा. आणि जो प्रभूला ओळखतो तो प्रभूच्या आज्ञेचं पालनही करेल. जो प्रभु को मानेगा प्रभु उसको मानेगा. आणि जो कोणी प्रभूला मानेल प्रभू त्यालाही मानेल. प्रेज द लॉर्ड. प्रभु आपको ये वचनों की द्वारा बहुत आशीष दे. आणि या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्याला खूप आशीर्वाद देव. प्रभु को महिमा मिले. प्रभूला गौरव मिळो. आमेन.